प्रकार झाला आणि आपण कशासाठी या ठिकाणी आले? काय गुन्हा काय झालं? मी पिंपळगाव पोलीस स्टेशन मध्ये आलोय आता आणि घरी माझं 60 एकर द्राक्ष बागेचं क्षेत्र आहे. त्याच्या दोन्ही बाजूनी असलेले लोकांनी माझं अचानक रात्रीचं बागेत येऊन द्राक्ष बाग तोडून टाकली व तिथल्या तारी अँगल सर्व तोडून टाकलं. तिथं लाईट इलेक्ट्रिक जे कनेक्शन होतं, वायर होत्या. अक्षरशः माझी शेतीचा उदरनिर्वाह ज्या बोरवेलवर चालत होता, ते बोरवेल सुद्धा त्यांनी ते मोटर काढून घेऊन गेले. त्याच्यात दगड भरले. इतका भयानक, इतका त्या व्यक्तींनी क्रूर गोष्ट केली. शिवाय त्यांचा आमचा थोडा बांधाचा वाद होता. तो बांधाचा वाद हा न्यायप्रविष्ट होता. प्रांत साहेबांका तो चालू होता. मी त्यांना सांगितलेलं होतं की जे काय आपलं आहे बांधाचा वाद, तो प्रांत साहेब जो निकाल देतील तो आपल्याला मान्य राहील. आणि त्या पद्धतीने त्यांनी वारंवार धमक्या देत माझ्याकडून सगळ्या काही गोष्टी अचानक रात्रीची दारू पिऊन द्राक्षबागेमध्ये दारूच्या बॉटल जेवणं वगैरे करून त्यांनी असं चुकीचं एवढं भयानक असं कृत्य केलं आहे. त्याबद्दल मी पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो पिंपळगाव. इथले पाण्याचं आता तुमचं बंद झालं त्याच्या पूर्ण शेती माझी बंद झाली. पिण्याचं पाणी सुद्धा खूप बंद झालंय. माझं लाखो रुपयांचं नुकसान आहे त्यामध्ये. ते मी सांगू शकत नाही. आता सुरुवातीतून एका पिण्याचं पाणी सुद्धा नाही. इथून कुटुंबावर वेळ आली. आता काय मागणी? मागणी आम्ही साहेबांकडे केली. यांनी आमचं बोर भरून द्यावं. लाखो रुपयांचं द्राक्षबाग होता, तो द्राक्षबाग तुटला आहे, तो त्यांनी उभा करून द्यावा. जे काय झालेलं असेल नुकसान, मोटरी घेऊन गेले, वायर कनेक्शन सगळं तोडून टाकलंय. हे सगळं आम्ही प्रांत साहेबांकडे पण देणार आहे, तहसील साहेबांकडे पण देणार आहे. यांनी त्या जागेवर येऊन पंचनामे करून वेळीच ह्या लोकांना अटक करावी हीच मी त्यांच्याकडे विनंती करतो.